नमस्कार मित्रांनो, इलेक्ट्रिशियन या आपल्या YouTube चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. माहिती आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करण्यास विसरू नका. अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. प्रश्न क्रमांक 26. टॉर्कच्या समान टक्केवारीच्या वाढीसाठी कोणत्या DC मोटर्समध्ये इनपुट करंटची किमान टक्केवारी वाढ होईल? ऑप्शन ए शंट मोटार, ऑप्शन बी सिरीज मोटार, ऑप्शन सी सिरीज कंपाऊंड मोटार, ऑप्शन डी स्वतंत्रपणे उत्तेजित मोटार. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सिरीज मोटार. प्रश्न क्रमांक 27. आजकाल DC मोटार मोठ्या प्रमाणात पुढे वापरल्या जातात. ऑप्शन ए पंपिंग सेट, ऑप्शन बी एअर कॉम्प्रेसर, ऑप्शन सी विद्युत ट्रॅक्शन, ऑप्शन डी मशीन दुकाने. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी विद्युत ट्रॅक्शन. प्रश्न क्रमांक 28. मोटारचा कोणता भाग बघून विशिष्ट मोटार ही DC मोटार आहे याची सहज खात्री करता येईल? ऑप्शन ए फ्रेम, ऑप्शन बी शाफ्ट, ऑप्शन सी कम्युटेटर, ऑप्शन डी स्टेटर. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कम्युटेटर. प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी कोणत्या ऍप्लिकेशनमध्ये DC सिरीज मोटार नेहमीच वापरण्याचा प्रयत्न केला जातो? ऑप्शन ए कारसाठी स्टार्टर, ऑप्शन बी पाण्याच्या पंपासाठी चालवा, ऑप्शन सी फॅन मोटार, ऑप्शन डी AC किंवा DC मध्ये मोटार ऑपरेशन. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कारसाठी स्टार्टर. प्रश्न क्रमांक 30. DC मशीन मध्ये ट्रॅक्शन स्विच वायंडिंग वापरली जाते. ऑप्शन ए कूलिंग सुधारण्यासाठी, ऑप्शन बी तांबे लॉस कमी करण्यासाठी, ऑप्शन सी जनरेटेड EMF वाढवण्यासाठी, ऑप्शन डी स्पार्किंग कमी करण्यासाठी. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी स्पार्किंग कमी करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 31. 3 पॉइंट स्टार्टरसाठी योग्य मानले जाते. ऑप्शन ए शंट मोटार, ऑप्शन बी शंट तसेच कंपाऊंड मोटार, ऑप्शन सी शंट कंपाऊंड आणि सिरीज मोटार्स, ऑप्शन डी वरील DC मोटार्स. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी शंट तसेच कंपाऊंड मोटार्स. प्रश्न क्रमांक 32. 5 HP पर्यंतच्या लहान DC मोटारमध्ये सामान्य टिंब असते. ऑप्शन ए 2 पोल, ऑप्शन बी 4 पोल, ऑप्शन सी 6 पोल, ऑप्शन डी 8 पोल. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 2 पोल. प्रश्न क्रमांक 33. DC मोटारसाठी जास्तीत जास्त पॉवरसाठी परिस्थिती स्थापित झाल्यास मोटारची कार्यक्षमता टिंब असेल. ऑप्शन ए 100%, ऑप्शन बी जवळपास 90%, ऑप्शन सी 75% आणि 90% दरम्यान, ऑप्शन डी 50% पेक्षा कमी. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 75% आणि 90% दरम्यान. प्रश्न क्रमांक 34. स्टीअरिंग मशीन मध्ये चक्रीय लोड असतो ज्यामध्ये अधूनमधून प्रकाश आणि हेनरी लोड असतात. या उद्देशासाठी खालीलपैकी कोणती DC मोटार योग्य असेल? ऑप्शन ए सिरीज मोटार, ऑप्शन बी शंट मोटार, ऑप्शन सी कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटार, ऑप्शन डी डिफरेन्शियल कंपाऊंड मोटार. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटार. प्रश्न क्रमांक 35. टॉर्क सुरू होण्याचे प्रमाण पूर्ण लोड टॉर्कच्या बाबतीत कमीत कमी टिंब मध्ये आहे. ऑप्शन ए सिरीज मोटार्स, ऑप्शन बी शंट मोटार्स, ऑप्शन सी कंपाऊंड मोटार्स, ऑप्शन डी वरीलपैकी काही नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी शंट मोटार्स. प्रश्न क्रमांक 36. DC मोटार्स मध्ये खालीलपैकी कोणते कमीत कमी तापमान वाढवून टिकवून ठेवू शकते? ऑप्शन ए स्लिप रिंग्स, ऑप्शन बी कम्युटेटर, ऑप्शन सी फील्ड वाइंडिंग, ऑप्शन डी आर्मेचर वाइंडिंग. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी फील्ड वाइंडिंग. प्रश्न क्रमांक 37. DC मोटारच्या रोटेशनची दिशा ठरवण्यासाठी तो खालीलपैकी कोणता नियम वापरू शकतो? ऑप्शन ए लेन्झचा नियम, ऑप्शन बी फॅरेडेचा नियम, ऑप्शन सी कोलंबसचा नियम, ऑप्शन डी फ्लेमिंगचा लेफ्ट हँड नियम.
मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, फ्लेमिंगचा लेफ्ट हँड नियम. प्रश्न क्रमांक 38. खालीलपैकी कोणत्या लोडला सामान्य रेटेड टॉर्कपेक्षा जास्त स्टार्टिंग टॉर्कची आवश्यकता असेल? ऑप्शन ए ब्लोअर, ऑप्शन बी कन्व्हेयर, ऑप्शन सी एअर कॉम्प्रेसर, ऑप्शन डी सेंट्रिफ्युगल पंप. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कन्व्हेयर. प्रश्न क्रमांक 39. डीसी मोटरचा स्टार्टिंग रेजिस्टन्स सामान्यतः टिंब असतो. ऑप्शन ए कमी, ऑप्शन बी जवळपास 500, ऑप्शन सी 1000 ओहम, ऑप्शन डी अमर्यादित मोठा. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कमी. प्रश्न क्रमांक 40. डीसी सिरीज मोटारची गती टिंब असते. ऑप्शन ए आर्मेचर करंटच्या समप्रमाणात, ऑप्शन बी आर्मेचर करंटच्या वर्गाच्या समप्रमाणात, ऑप्शन सी फील्ड करंटच्या समप्रमाणात, ऑप्शन डी आर्मेचर करंटच्या व्यस्त प्रमाणात. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी आर्मेचर करंटच्या व्यस्त प्रमाणात. प्रश्न क्रमांक 41. डीसी सिरीज मोटरच्या आर्मेचरमध्ये करंट 50% कमी केल्यास मोटरचा टॉर्क टिंबच्या समान असेल. ऑप्शन ए आधीच्या किमतीच्या 100%, ऑप्शन बी आधीच्या किमतीच्या 50%, ऑप्शन सी आधीच्या किमतीच्या 25%, ऑप्शन डी आधीच्या किमतीच्या 10%, ऑप्शन ई वरील पैकी नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी आधीच्या किमतीचा 25%. प्रश्न क्रमांक 45. डीसी मोटारच्या आर्मेचर कडून मिळणाऱ्या करंट हा टिंबच्या समप्रमाणात आहे. ऑप्शन ए आवश्यक टॉर्क, ऑप्शन बी मोटरची गती, ऑप्शन सी टर्मिनल जवळील व्होल्टेज, ऑप्शन डी वरील पैकी नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मोटरच्या गती. प्रश्न क्रमांक 43. इलेक्ट्रिक मोटारच्या नेम प्लेटवर नमूद केलेली पॉवर दर्शवते. ऑप्शन ए केडब्ल्यू मध्ये काढलेली पॉवर, ऑप्शन बी केव्हीए मध्ये काढलेली शक्ती पॉवर, ऑप्शन सी ग्रॉस पॉवर, ऑप्शन डी सॉफ्टवेअर उपलब्ध असलेली आउटपुट पॉवर. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी सॉफ्टवेअर उपलब्ध असलेली आउटपुट पॉवर. प्रश्न क्रमांक 44. डीसी मोटारची गती नियंत्रणाच्या वार्ड लिओनार्ड पद्धतीमध्ये मोटरची गती टिंब बदलवता येते. ऑप्शन ए डीसी मोटारच्या आर्मेचरच्या व्होल्टेजमध्ये बदल करून, ऑप्शन बी डीसी मोटारच्या फील्ड एक्साइटेशन मध्ये बदल करून, ऑप्शन सी डीसी मोटारच्या आर्मेचर करंटमध्ये बदल करून, ऑप्शन डी सप्लाय व्होल्टेज मध्ये बदल करून. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए डीसी मोटरच्या आर्मेचरच्या व्होल्टेज मध्ये बदल करून. प्रश्न क्रमांक 45. कोणत्या डीसी मोटारमध्ये जास्तीत जास्त सेल्फ लोडिंग प्रॉपर्टी आहे? ऑप्शन ए सिरीज मोटार, ऑप्शन बी शंट मोटार, ऑप्शन सी कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटार, ऑप्शन डी डिफरेन्शियल कंपाऊंड मोटार. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी डिफरेन्शियल कंपाऊंड मोटार. प्रश्न क्रमांक 46. अधूनमधून प्रकाश आणि जड लोडसाठी व्हील सोबत कोणती डीसी मोटार वापरणे योग्य असेल? ऑप्शन ए सिरीज मोटार, ऑप्शन बी शंट मोटार, ऑप्शन सी कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटार, ऑप्शन डी डिफरेन्शियल कंपाऊंड मोटार. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटार. प्रश्न क्रमांक 47. जर डीसी शंट मोटार नो लोडवर काम करत असेल आणि जर फील्ड सर्किट अचानक ओपन झाले तर? ऑप्शन ए मोटारला काहीही होणार नाही, ऑप्शन बी त्यामुळे आर्मेचर खूप जास्त करंट घेईल, शक्यतो तो जळू शकतो, ऑप्शन सी त्याचा परिणाम जास्त गतीवर होईल, शक्यतो उच्च सेंट्रिफ्युगल ट्रेसमुळे आर्मेचर नष्ट होईल, ऑप्शन डी मोटार अतिशय मंद गतीने चालेल. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी याचा परिणाम जास्त गतीवर होईल, शक्यतो उच्च सेंट्रिफ्युगल ट्रेसमुळे आर्मेचर नष्ट होईल. प्रश्न क्रमांक 48. डीसी सिरीज मोटार टिंब अशा ठिकाणी वापरल्या जातात.
ऑप्शन ए जेथे भार स्थिर असतो. ऑप्शन बी जेथे लोड सतत बदलतो. ऑप्शन सी जेथे सतत रेटिंगची आवश्यकता असते. ऑप्शन डी वरील पैकी कोणत्याही परिस्थितीत नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी वरील पैकी कोणत्याही परिस्थितीत नाही. प्रश्न क्रमांक 49. समान HP रेटिंग आणि पूर्ण लोडच्या गतीसाठी खालीलपैकी मोटरचा स्टार्टिंग टॉर्क खराब आहे. ऑप्शन ए शंट, ऑप्शन बी सिरीज, ऑप्शन सी डिफरेन्शियल कंपाऊंड, ऑप्शन डी कॉम्युलेटिव्ह कंपाऊंड. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी डिफरेन्शियल कंपाऊंड. प्रश्न क्रमांक 50. कंडक्टिव्हली कॉम्प्रेसेटेड DC सिरीज मोटरच्या बाबतीत कॉम्प्रेसेटिंग वाइंडिंग टिंबटिंब प्रदान करत असतात. ऑप्शन ए स्वतंत्रपणे वाऊंड युनिट मधून. ऑप्शन बी आर्मेचर वाइंडिंगच्या पॅरलल. ऑप्शन सी आर्मेचर वाइंडिंगसह पॅरलल. ऑप्शन डी फील्ड वाइंडिंगच्या समांतर. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी आर्मेचर वाइंडिंगसह पॅरलल. तर मित्रांनो, तुम्हाला आजची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला या लेखाशी संबंधित काही प्रश्न किंवा सूचना असतील तर आम्हाला जरूर कळवा. आणि या व्हिडिओमधून तुम्हाला मिळालेली माहिती तुमच्या मित्रांसोबत फेसबुक, व्हॉट्सअप ग्रुप, ट्विटर, टेलिग्राम यांसारख्या सोशल मीडिया साईटवर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.